आज नाश्ता करण्याची इच्छा नाही खास. म्हणजे खाण्याची इच्छा आहे, पण नाश्ता बनवण्याची इच्छा नाही. आईला थोडं बरं नाहीये. सगळं मलाच करावं लागेल. विचार केला की बुडापेस्टमधील शहरातून वाहणाऱ्या डॅन्यूब नदीतून नौका विहार करावा. म्हणजे आईला जास्त चालायला पण नको. आज आमच्या विमान कंपनीकडून उत्तर पण यायचंय की आमचं परवाचं जाणं नक्की आहे की नाही. तसं विमान रद्द होण्याचं मी मनात धरून चाललो आहे. मात्र जोपर्यंत शाश्वती होत नाही ना, तोपर्यंतची जी धाकधूक असते ती एकदम बेकार. आईला कंटाळा आला आणि काय करायला नसलं की ती अशी खेळत बसते. मी पण जरा आळस झटकतो आणि आंघोळ करून बाहेर पडतो. नाश्ता पण आज बाहेरच कुठेतरी करू. नको ते नंतर कप बशा धुवायला. आणि हो, मगाशी मी आंघोळीनंतर ते नदीतील बोटीतून फिरण्याची तिकीट सुद्धा काढली उद्या दुपारची. खरं म्हणजे हा नौकाविहार जो असतो ना, आणि खास करून अशा मोठ्या शहरांमध्ये, तो माणसाने दोनदा करावा. एकदा दिवसा म्हणजे उजेडात प्रेक्षणीय स्थळे स्पष्टपणे पाहता येतात, आणि एकदा पुन्हा रात्री म्हणजे काळोखात संपूर्ण चमचमते शहर बघण्याची मजाच काही और. आणि रात्रीच्या अशा फेऱ्यांमध्ये जर थोडे आणखीन पैसे घातले तर जेवण वगैरे सुद्धा असतं बोटीवर. सोबत बँड बाजा गाणं धांगडधिंगा करावा असं माणसाने अधेमध्ये. आई बरी चालत आहे. मी आधी उबर बोलावणार होतो, पण आई म्हणाली काही नको, मी चालेन म्हणून. कदाचित तिला नाश्त्याला उशीर झाला म्हणून थोडा थकवा आला असेल. आईचे कॅन्सरचे उपचार संपल्यापासून तिच्यात हा मोठा फरक जाणवत आहे की तिची भूक वाढली आहे. वजन तसं बरोबर आहे, मात्र एकदा भूक लागली की मग तिला राहवत नाही. अरे हे काय, आलं कॅफे लायन्स लॉकर. आई काय निवडेपर्यंत आधी मला कॉफी मागवतो. इस्रायलमध्ये असताना सकाळची सगळ्यात पहिली कॉफी नेहमी बाहेर जाऊन प्यायचो, आणि मग नंतर दुसरी तिसरी असेल ती घरी. आता ही काही स्थानिक हंगेरियन खाद्यपदार्थ मिळण्याची जागा नाही. आईला हंगेरियन पदार्थ चालतील की नाही अशी शंका होती. आईचं सकाळचं पोट भरणं महत्त्वाचं आहे नाही का. तब्येत पण जरा नरम आहे तिची आज. इथे पाश्चात्य प्रकारचे म्हणजे आपले नेहमीचे ओळखीचे अन्नपदार्थ म्हणजे आईला आणि मला दोघांना चालेल असं. विशेष आजचं म्हणजे बुडापेस्टला आल्यापासून आमची जेवणे बाहेर होत आहेत, मात्र नाश्ता बाहेर करण्याची ही आजची सर्वप्रथम वेळ. आता पैसे खर्च करतच आहोत तर त्याचा विशेष फायदा उठवावा म्हणून काही नवीन पदार्थ शोधत असताना मला क्रेम ब्रुले कॉफी दिसली. क्रेम ब्रुले म्हणजे जसा केक असतो ना तसाच, मात्र तो मलई स्वरूपात वाटीमध्ये मिळतो आणि त्याच्यावरील पृष्ठभागावर साखर पेरून वरून आगीने थोडी जाळतात. तर यांनी कॉफीवर दुधाचा फेस घालण्याऐवजी क्रेम ब्रुलेचा फेस घातला आहे. वरची साखर मात्र पुरेशी जळलेली नाही. त्याचं खरं कुरकुरीत कवच व्हायला पाहिजे होतं. आता हे तुम्हाला म्हणून मी सांगत आहे बरं का. मी सहसा खिशातले पैसे मोजलेल्या गोष्टींमधील चुका काढत नाही. आईला बघूया कसं लागतं ते. आईला आवडलं म्हणून मी तिला माझा अख्खा कप पुढे केला आणि तिने घेतला पण. मी आपला मेंगटासारखा इकडे तिकडे बघत राहिलो आणि आई नेमके माझ्या कॉफीवरचे क्रेम ब्रुले खात राहिली. शेवटी मला मिळाली ढवळायला ती खाली राहिलेली गढूळ कॉफी. अशी काय आई असते का. आम्ही कधी भारतात आलो ना तर दादरला वडापाव खायला जाईन तर ही गोष्ट लक्षात ठेवीन. नाहीतर आई वडा काढून घ्यायची आणि पाव मला गिळायला लागावा. अहो शेवटी आईच्या पोटात जात आहे. मी तिच्या पोटात नव्हतो का. तिथे 9 महिने बसून फुकटचं खाल्लं. मग आता तिची पाळी. द्या मला टाळी. हे मी मागवलं आहे ते एग बेनेडिक्ट. यात टोस्टवरील अंड्यासोबत तळलेलं कुरकुरीत बेकन असतं. आईने मागवलं आहे ते रॉयल एग. माझ्यासारखंच, मात्र त्यात सामण मासा आणि पालक, आणि या दोघांवर अंड्याच्या बलकापासून बनवलेला हॉलंडेज सॉस. आणि चुकून काही अंडी कमी पडली असे वाटू नये म्हणून 4 अंड्यांचे एक जादा आमलेट केकासोबत. हा आमलेट जो प्रकार आहे ना तो माझ्या जीवनातील लहानपणापासूनचा एक दुःखदायक पदार्थ. बाटलीतील कोकाकोल्यासारखा तो नेहमी लवकर संपतो. आईने केक संपू नये याची दक्षता म्हणून मी तो आधीच खाऊन टाकला. ते सुभाषित आहे ना, अनुभवम विना विद्या न सन्नादती कदाचन, की शहाणपण अनुभवातूनच प्राप्त होतं. मगासच्या कॉफीच्या अनुभवातून हा केक संपवण्याचा शहाणपणा शिकलो. आता अंड. आईने अर्धच खाल्लं, त्यामुळे माझ्यासाठी आता अंड्यांचा पारिजात. तुम्ही जेवणानंतर शेवटी केक किंवा काही गोड खाता. माझी तऱ्हा अशी की मी सुरुवात केकाने करतो आणि शेवट अंड्याने. करून बघा तुम्ही पण एकदा.
आता हा भरभक्कम नाश्ता जिरवण्यासाठी चाललं पाहिजे. अहो पण परदेशात आलोच आहोत फिरायला, मग चालायला नको? अंड्यांचे असे हे दुहेरी फायदे. पण तेवढ्यात आईने तिचा फायदा शोधला. मी कुठे जायचे ते ठरवण्याआधीच ती जवळच्या चॉकलेटच्या दुकानात शिरली. तिला भुईमुगाच्या शेंगांची चॉकलेट दिसली. अरे पण इथे दुबई चॉकलेट आहे. माहिती आहे का तुम्हाला दुबई चॉकलेटचे प्रकरण? अंदाजे 20 वर्षांपूर्वी वाळवंटातील रणरणत्या दुबई शहरात अली अल हबशी नावाचा एक इसम राहायचा. त्याला चॉकलेटचं फार वेड. माझ्या आईला कसं अगदी तसं. अली स्वतः स्वयंपाकी वगैरे बिलकुल नव्हता. तो उलट एक यशस्वी व्यावसायिक होता. त्याला अचानक एक कल्पना सुचली. त्याने पाहिले की दुबईमध्ये अगदी महागातली चॉकलेटे खरेदी करणारे अनेक श्रीमंत आहेत. मात्र ही सर्व चॉकलेटे इथे युरोपमधून येतात, खास करून बेल्जियम आणि स्वित्झर्लंडवरून. प्रत्यक्ष दुबईमध्ये महागातली खास अशी चॉकलेटे कोणीच बनवत नाही. मात्र तो तेवढ्यावरच थांबला नाही. अरब देशातील प्रसिद्ध गोष्टींपैकी एक म्हणजे उंटाचे दूध. उंटाचे दूध अगदी सकस असते आणि त्याची चवसुद्धा तीव्र. मात्र उंटाच्या दुधाची चॉकलेटं आजपर्यंत जगात कोणीच बनवली नव्हती. मग अशा चॉकलेटच्या मागे जर दुबईसारख्या शहराचे नाव लागले तर? अलीने पैसा ओतला. ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमधील चॉकलेट कंपन्यांबरोबर संधान बांधून उंटाच्या दुधावर संशोधन करून चॉकलेटची एक अत्यंत चविष्ट आणि अचूक अशी पाककृती बनवली. सुरुवातीला त्याने ही चॉकलेटे दुबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये, पर्यटकांची गर्दी होते अशा जागी आणि श्रीमंत लोक आपले पैसे खर्च करण्यासाठी ज्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी विक्रीला ठेवली. त्या चॉकलेटचे नावसुद्धा त्याने ठेवले दुबई चॉकलेट. तिथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घरी काहीतरी आठवणीची वस्तू घेऊन जावी तर यापेक्षा नाविन्यपूर्ण गोष्ट त्यांच्यासाठी दुसरी कोणती नव्हती. भारतामध्ये नाही का, पर्यटक येतात आणि ताजमहालच्या कबरेचा फोटो घरी नेऊन आपल्या झोपायच्या खोलीत लावतात. ताजमहाल म्हणजे मुमताजची कबर नाही का? काही जण अक्षरशः लहानसा असा ताजमहाल जेवणाच्या टेबलावर समोर ठेवतात. आणि सर्वात मोठी गंमत काय माहिती आहे का? लग्नानंतर नवीन जोडप्याने चांगल्या ठिकाणी फिरायला यासाठी जावे की आयुष्याची सुरुवात आनंदाने व्हावी म्हणून. तर असे काही जोडपे असतात जे नेमके आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात आयुष्याच्या शेवट झालेल्या आणि दुःखाच्या प्रतीकाच्या ताजमहालसमोर फोटो काढून करतात आणि मग आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना कंटाळा येईपर्यंत परत परत दाखवतात. जसा मी इथे तुम्हाला माझा फोटो दाखवत आहे. अरे हे काय? हे माझी चेन उघडी होती की काय? फुकट पाहिलं का तुम्ही इस्रायली चॉकलेट? नाही नाही, मला म्हणायचं होतं की कधी पाहिलं आहे का तुम्ही दुबई चॉकलेट? तुम्ही पाहिलं असणार, कारण दुबईमध्ये ते चॉकलेट प्रसिद्ध झाल्यानंतर अली अल हबशीने प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सची मदत घेऊन त्यामध्ये सोन्याच्या कागदात जडवलेले असे दुबई चॉकलेट म्हणून जाहिरात केली. त्या जाहिरातीचं ब्रीदवाक्य होतं, ओनली इन दुबई चॉकलेट मेड फ्रॉम कॅमल मिल्क. रातोरात त्याची जाहिरात इंस्टाग्रामवर जगभर पसरू लागली. अनेक फूड ब्लॉगर, यूट्यूबर त्याच्यावर तुटून पडले आणि हे चॉकलेट आजच्या युगातील जगातील प्रसिद्ध चॉकलेटांपैकी एक झाले. बुडापेस्टमध्ये आम्हाला आता 10 दिवस होऊन गेले असतील. मात्र येथील चाळी बघायचे कुतूहल आमचे अजून संपले नाही. बाहेरून जरी दरवाजा बंद असला तरी आज जीर्णोद्धार केलेल्या चाळी एकेकाळी कशा होत्या हे पाहताना फार जिज्ञासा उत्पन्न होते. मला त्यावरून खरं तुम्हाला मुंबईच्या चाळींबद्दल काय सांगायचं होतं, पण तेवढ्यात एक वाईट बातमी आली आहे. मुंबईतल्या चाळीबद्दल मी नंतर सांगतो. मात्र ही गोष्ट मी अजून आईला सांगितलेली नाही. तिला त्याचं काही विशेष नाही, पण तरी पण तिला संध्याकाळी घरी गेल्यावर सांगेन. आमचं परवाचं घरी परत जाण्याचं विमान नक्की रद्द झालं आहे. तिकिटीचे पैसे परत मिळू शकतात, तो काही प्रश्न नाही. मात्र परत जाण्यासाठी मला निदान 2 आठवडे थांबले पाहिजे. दुसऱ्या विमान कंपनीची तिकीट ऐनवेळी घ्यायची म्हटली तर जवळजवळ या तिकिटीला जितके पैसे मोजले त्यापेक्षा 7 ते 8 पट एवढी महाग तिकीट आहे. मी संध्याकाळी जेव्हा बिअरवर बसेन ना तेव्हा थंड बिअरप्रमाणे थंड डोक्याने विचार करेन. तसा मी इथला खर्च राखू नये. आणखीन 1-2 आठवडे काढण्यात मला काही समस्या नाही. प्रश्न आहे तो माझ्या आईच्या आरोग्य विम्याचा. तो सुद्धा थोडा वाढवून मिळेल. मात्र तिच्या वयोमानामुळे आणखीन जर गरज लागली तर विमा होऊ शकत नाही. आणि विम्याशिवाय इस्रायल बाहेर राहणे हा माझा शतमूर्खपणा ठरू शकेल.
आणि खरं सांगू का तुम्हाला, 2 आठवडे बुडापेस्टमध्ये राहून मी कंटाळा नाही म्हणणार, मात्र लग्नानंतर कसं ते रोजचं रोजचं होतं असं असतं ना, पहिल्यासारखं आकर्षण राहत नाही, तसं जरा बुडापेस्टचं झालं आहे. जाऊ द्या, तुम्ही घाबरू नका, मी घाबरतो. मगाशी मी तुम्हाला चाळीबद्दल म्हणालो होतो ना, मुंबईच्या चाळीची गोष्ट सांगतो. माझा जन्म मुंबईतील एका चाळीमध्ये झाला. वयाच्या 5 वर्षाचा होईपर्यंत मी चाळीमध्ये राहत होतो. माझ्या आईचं बालपण आणि तरुणपण सुद्धा म्हणजे अगदी लग्न होईपर्यंत लालबागमधील चाळीमध्ये गेले आहे. माझ्या लहानपणी प्रत्येक माळ्यावर सार्वजनिक संडास होता, जिथे मी रांगेत उभा राहायचो. माझ्या लहान वयामुळे माझे वडील पण माझ्याबरोबर असायचे. वडील एकत्र असायचे म्हणजे काय, एकत्र नाही बसायचो आम्ही संडासात. वडील दारात उभे राहून एक पाय आत ठेवायचे आणि मी बसल्या स्थितीत मला भीती वाटू नये म्हणून माझ्या दोन्ही हातांनी समोर असलेले माझ्या वडिलांचे पदकमल घट्ट धरायचो. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जेवढ्या पाया पडला नसाल तेवढे मी पाय धरले आहेत माझ्या वडिलांचे. माझ्या आईच्या लहानपणी तर पाणी भरायला सुद्धा त्यांना खाली जावे लागायचे. अशा ठिकाणी राहिल्यामुळे चाळीचे तसे नाविन्य वगैरे आम्हाला काही नव्हते. मला वाटायचे की जुन्या काळात सगळीकडे लोक चाळीतच राहत असणार. मात्र दुबई जसे उंटाच्या चॉकलेटचे जनक, तसेच मुंबई हे चाळींचे जनक, किंवा म्हणा चाळ ही मुंबईने महाराष्ट्राला दिलेली भेट. ज्या चाळींमुळे मुंबईच्या मराठी संस्कृतीची जडणघडण आकृत झाली, त्या चाळी मुंबईबाहेर क्वचितच. पुण्यामध्ये वाडे होते आणि थोड्या काही चाळी, अशाच काही थोड्या नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि महाराष्ट्राबाहेर सुरत, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली. मुळात मुंबई कोळी आणि आगरी समाजाची. तेव्हा येथील वरळी कोळीवाडा, वर्सोवा कोळीवाडा, कुलाबा कोळीवाडा येथे त्यांची गावासारखी मात्र लहान घरे होती. त्यानंतर मीठ आणि शेती करणारे आगरी आले. नंतर कुणबी, भंडारी, मराठा आणि जिथे लोकवस्ती तिथे गवळीसुद्धा, आणि जवळपास असलेल्या जंगलात काही कातकरी पण राहत होते. मात्र जेव्हा इंग्रजांनी मुंबईमध्ये कापडाच्या गिरणी उभारल्या, तेव्हा आपल्याकडे आजच्या युगात जसा 4 आणे घालून रांग लावून करणारा सार्वजनिक फोन जाऊन प्रत्येक लहान मुलाच्या हातात अंगाई गीत गाण्यासाठी मोबाईल फोन आला, असा मोठा कायापालट त्या काळी मुंबईचा झाला. रोजगारासाठी म्हणून बाहेरगावावरून मोठ्या संख्येने लोक मुंबईमध्ये शिरले. त्यावेळच्या गिरणी मालकांना सुद्धा कामगारांची नितांत गरज होती. त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी चाळी बांधायला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या बांधल्या त्या मुख्यतः गिरणी मालकांनी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून दुकानाच्या पाट्या फोडणारे घराला फ्लॅट म्हणायला लागले. त्या काळी चाळीतल्या घराला खोली म्हणायचे. खोली म्हटलं की अगदी जीवाजवळची गोष्ट वाटते, नाही का? चाळीतल्या खोलींना वरांड्याला उघडी अशी खिडकी, ज्यात बाहेरून जाणाऱ्याला सहज डोकावता यायचे. मात्र मुंबईची उष्णता एवढी की त्या डोकावणाऱ्या शेजाऱ्याला जास्त कष्ट होऊ नयेत म्हणून खोल्यांची दारे सुद्धा दिवसभर सताड उघडी असायची. जागेच्या या खुलेपणावरून अशा जागेला खोली हे नाव पडले. असं पण म्हणतात की संस्कृत शब्दातील खलाती किंवा खला, ज्याचा अर्थ चारी बाजूने बांध, जसा शेतीतील बांध असलेला खळा, किंवा प्राकृतमधील खलिका म्हणजे बंद जागा, याच्यावरून खोली हा शब्द आला असावा. आणि जशी खळीला खळी लागून शृंखला तयार होते, तसाच शृंखलेसारखा एकाच वरांड्याला एकाला एक लागून अशा खोल्या, असं मला वाटतं हो. माझा विशेष असा अभ्यास नाहीये, खोलीच्या उगाच खोलात जाऊन खळखळाट चाललाय. चालून दमलो म्हणून इथे सेंट स्टेफन्स बझिलिकाच्या आवारात बसलो आहे. इथली विलक्षण गोष्ट सांगतो तुम्हाला. लहान मुलांना आधी जरा बाजूला करा. सेंट स्टेफान हा अंदाजे 1000 वर्षांपूर्वी हंगेरीचा पहिला ख्रिश्चन राजा होता. त्याला आता होली राईट म्हणजे पवित्र उजवा असे म्हणतात. असं का म्हणतात माहिती आहे का? आई आतमध्ये गेली आहे बघायला. मी इथल्या बाहेरच्या पवित्र गोष्टी बघण्यासाठी बसलो आहे. आतमध्ये त्या 1000 वर्षापूर्वीच्या राजाचा उजवा हात अजून काचेच्या कपाटात सांभाळून ठेवला आहे आणि म्हणतात की तो अजून व्यवस्थित स्थितीत आहे. आता तुम्ही म्हणाल की उजवा हात आहे, मग बाकीच्या शरीराचं काय झालं? सांगतो. मुलं गेली ना दुसऱ्या खोलीत, नाहीतर तुमची लहान मुलं तुम्हाला हसायची. काय ही मोठी माणसं,
यांना जरा आमच्या फोनमध्ये काय आहे हे दाखवलं तर या मोठ्या माणसांना चक्कर नाही येणार, यांना फिट येईल, फिट. आता ऐका, अंदाजे 1000 वर्षापूर्वी 1038 साली, म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर या विभागात चालुक्य घराण्याचे राज्य होते. कोकण, मुंबई परिसरात शिलाहार घराणे राज्य करत होते. काय कळतंय का मी काय बोलतो ते? कसं कळणार? त्या काळी दादर, वांद्रे आणि जुहू चौपाटीवर सगळे संस्कृतमध्ये बोलायचे. प्राकृतची मराठी सुरुवात नुकत्याच 200 वर्षांपूर्वी झाली होती आणि ज्ञानेश्वरांचा जन्म व्हायला आणखीन 200 वर्षे होती. तर त्या काळात सेंट स्टेफन राजाला सुरुवातीला इथून 70 किलोमीटर दूर अशा दुसऱ्या गावात पुरण्यात आले होते. पुरल्यानंतर 50 वर्षे लोटली आणि त्याला संत बनवण्यासाठी त्याच्या प्रेताच्या सांगाड्याला परत बाहेर काढण्यात आले. बाहेर काढताच सर्वांना आश्चर्य वाटले, कारण 50 वर्षांनंतर सुद्धा त्या प्रेताचा उजवा हात बऱ्यापैकी परिस्थितीत शाबूत होता. मग धार्मिक पद्धतीने प्रार्थना करून मान सन्मानाने त्याचा उजवा हात खांद्यापासून वेगळा केला गेला. सबंध हाताचे पुन्हा धार्मिक संस्कार केले गेले. वेनरेशन म्हणतात त्याला ख्रिस्ती लोक. हा हात इतर देशांमध्ये धार्मिक संस्कारांसाठी नेला गेला आणि त्यातील हाताचे वरील भाग काही ठिकाणी काढण्यात आले, जसे पोलंड, ऑस्ट्रिया आणि नंतर क्रोएशियामार्फत इथे त्या हाताची उरलेली मूठ हंगेरीमध्ये परत आणली गेली. आतमध्ये काचेच्या पेटीत ठेवलेल्या त्या मुठीला ख्रिश्चन लोक थेट प्रार्थना करत नाही, मात्र त्या मुठीच्या सानिध्यात राहून देवाला प्रार्थना करून ते सेंट स्टेफानकडून देवाचे आशीर्वाद, चमत्कार आणि मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. तुम्हाला गोष्टी सांगत राहिलो आणि माझी आई उपाशी राहिली. तुम्ही काय आमचा सकाळचा नाश्ता बघितला आणि व्हिडिओ स्किप करत 5 मिनिटात इथपर्यंत आला. आमचा अख्खा दिवस गेला याच्यामध्ये. आता काय घालू माझ्या आईला खायला? अजून उद्या त्या होडीतनं फिरायला जाणार आहोत नदीत, त्याची तयारी करायची आहे. विमान रद्द झाले ते अजून समजावून सांगायचं आहे आईला. ती बहुतेक सुट्टी वाढणार म्हणून उलट खुश होणार आहे. थांबा, मी तिला ना डिसलाईकच करून टाकतो आणि तुम्हाला पण.